नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये। आज मी बनवणार आहे आळूच्या पानापासून भजी। तर हे भजी खूप क्रिस्पी क्रंची खुसखुशीत होणार आहेत। तर रेसिपी नक्कीच पूर्ण बघा। माझी रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा, एक सबस्क्राइब नक्कीच करा। तर इथे मी 5-6 आळूचे पानं घेतलेत आणि हे पानं मी भाजीचे पानं घेतलेत। आता हे पानं स्वच्छ धुवायचेत आणि याला बारीक कापून घ्यायचे। आता तुम्ही आळूच्या पानापासून खूप सारे प्रकार बनवू शकता, जसे की आळूच्या पानाच्या वड्या, आळूच्या पानाचं थालीपीठ किंवा आळूच्या पानाची पातळ भाजी। तर मी आता आळूच्या पानाची भजी बनवत आहे। तर हे भजी ना खूप छान होणार आहेत। तर रेसिपी नक्कीच पूर्ण बघा। आता हे आळूचे पानं आता हे पानं मी छान असे बारीक कापून घेणार आहे। तुम्हाला जसे पण बारीक कापता येतात तसे तुम्ही कापू शकता। मी अशा प्रकारे बारीक कापून घेणार आहे। आणि हे भजन आम्ही चण्याची डाळ भिजत घालून ती वाटून त्याचे बनवणार आहे, म्हणून फार खूप कुरकुरीत क्रंची होणार आहेत। तर असे आळूचे पानं सर्व बारीक कापून घ्यायचे। आता इथे मी ही चण्याची डाळ 1 तास आधी भिजत घातली होती। स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून मी भिजत घातली होती। आणि आता ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची। तर याच्यात मी थोड्याशा मिरच्या आणि थोडा लसूण पण वाटून घेणार आहे। तर छान अशी बारीक वाटू शकता किंवा आबडधोबडही वाटू शकता, जशी तुम्हाला वाटून घ्यायची तशी तुम्ही वाटू शकता। खूप छान भजे होतात। आबडधोबड पण वाटली नाही डाळ तर छानच भजे होतात। आता इथे मी मिरच्या आणि लसूण थोडा टाकून छान असं वाटून घेणार आहे बारीक। तर मी बघू शकता मी जास्त बारीक पण नाही जास्त आबडधोबड पण नाही, मीडियम वाटून घेतलंय। आता याला टाकायचं आपल्याला कापून घेतलेल्या आळूच्या पानामध्ये। तर आता हे कापलेल्या आळूच्या पानात हे वाटून घेतलेलं डाळीचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे। याच्यात लसूण आणि मिरच्या पण वाटून घेतल्या आहेत। तर आता इथे 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे। तर एक कॉर्नफ्लॉवर टाकल्याने काय होईल, याला ना छान क्रंचीपणा येईल। तुम्ही स्किप पण करू शकता किंवा नुसते बेसन पिठाच्या पण करू शकता किंवा नुसते डाळीचं वाटले ना त्याचं पण करू शकता। तर याच्यात 2 चम्मच बेसन पीठ, 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर, चवीपुरतं मीठ, थोडेसे जिरे, थोडी हळद आणि थोडंसं लाल मिरची पावडर। आता पहिले पण मिरच्या टाकल्यात म्हणून लाल मिरची पावडर किती टाकायचं त्यानुसार टाका, तुम्हाला तिखट किती पाहिजे त्यानुसार तुम्ही करू शकता। थोडंसं हिंग टाकलाय। आता हे सर्व छान मिक्स करायचं। याच्यात तुम्ही कांदा कापून टाकू शकता, कोथिंबीर टाकू शकता, थोडंसं लिंबू पण टाकू शकता, पण मी हे सगळं न टाकता असंच एकदम कमीत कमी साहित्यात ही भजी बनवत आहे। आता या मिक्सरच्या भांड्यात थोडंसं राहिले ना ते पण मी याच्यात टाकून घेत आहे आणि हे सर्व करून छान याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे जर मिक्स करता करता वाटलं ना थोडं पातळ आहे तर याच्यात परत 2 चम्मच बेसन पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर किंवा ज्वारीचं पीठ टाकू शकता किंवा सगळं मिक्स पिठाचे पण हे भजे बनवू शकता तुम्ही। तर मला थोडंसं ना पातळ वाटत होतं म्हणून मी याच्यात थोडंसं ज्वारीचं पीठ टाकून घेतलं, म्हणजे थोडं म्हणजे 2 चम्मच। तर खूप छान भजे होणार आहेत। तर रेसिपी माझी पूर्ण बघा। आणि आळूच्या पानाच्या वड्या जर खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे आळूच्या पानाचे भजे नक्कीच ट्राय करून बघा, खूप छान लागतात। बघा मला थोडे पातळ वाटत आहे म्हणून मी याच्यात 2 चम्मच ज्वारीचं पीठ टाकून घेतलंय। आता 2 चम्मच ज्वारीचं पीठ टाकल्यानंतर परत याला छान मिक्स करायचं आहे। जर मीठ कमी लागलं तर परत मीठ पण टाकू शकता चवीनुसार। आता याला मिक्स करायचं आहे। आता हे पीठ भज्यासाठी रेडी झालेलं आहे। छान सर्व एकत्र करून घ्यायचं आहे। नक्कीच अशा प्रकारे एकदा ट्राय करून बघा। आता झालेलं आहे। मी तर गॅसवर कढई ठेवली आहे, कढईत तेल टाकलं आहे, तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि जेवढे या तेलात भजे बसतील तेवढे भजे टाकून घ्यायचे आहेत आणि छान आलटीपलटी करून क्रिस्पी क्रंची भजे होतात, छान तळून घ्यायचे आहेत ब्राऊन कलर होईपर्यंत। खूप छान होतात भजे, नक्कीच ट्राय करून बघा। आता मी छान जेवढे भजे बसतील ना याच्यात तेवढे भजे टाकून घेत आहे हाताने। तुम्ही याला चम्मचने पण टाकू शकता। आता एवढे भजे बसले तेवढे टाकलेत मी आणि आता याला छान तळून घेणार आहे। आता एक साईड छान तळू द्यायची, खालची साईड बघू शकता तळलेली आहे। लगेच तळतात ही भजे, जास्त टाइम नाही लागत याला। आता खालची साईड तळू द्यायची आहे, नंतर आलटीपलटी करून तळून घ्यायचे। तुम्हाला कसे जास्त तळून घ्यायचे असेल, जास्त ब्राऊन कलर आणायचा असेल तर तुम्ही जास्त तळा किंवा अशा प्रकारेही तळू शकता।
वरून क्रंची नातून सॉफ्ट भजी होतात, खूप छान होतात. आणि हे चण्याची डाळ वाटून केली आहेत ना, तो कुरकुरीत भजी होतात. तर नक्कीच अशा प्रकारे ट्राय करून बघा. आता हे भजी तळलेले आहेत, आता याला घेऊया काढून. तर मी सर्व भजी आता असेच करणार आहे. आता मी याला काढून घेत आहे. छान असं तेल निथळून काढून घ्यायचं आहे. आणि एका प्लेटमध्ये सॉस किंवा चटणी, कुठल्याही चटणीसोबत हे भजी तुम्ही खाऊ शकता. आता माझी रेसिपी बनवून रेडी झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. एक सबस्क्राईब नक्कीच करा. परत भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.